हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. आज आपण अँग्युलरच्या सिरीजमध्ये न्यू टॉपिक स्टार्ट करणार आहोत आणि टॉपिक विल बी आपला राउटिंग असणार. ठीक आहे. सो राउटिंग का बरं यूज करतो आपण? आता कन्सिडर करा, अँग्युलर मध्ये आपल्या सगळे खूप सगळे टॉपिक असतात. ठीक आहे. आता प्रत्येक टॉपिक शिकण्यासाठी मी असं लिहिणार आहेत का? आता आपण हे 2 टॉपिक शिकले, सो मी इथे 2 सिलेक्टर ऍड केले. आता सपोज आपण पुढे जाऊन 30-40 टॉपिक शिकले, तर प्रत्येकदा मला इथे सिलेक्टर टाकावं लागेल आणि प्रिव्हियस सगळा कोड मला काय करावं लागेल, कमेंट करावं लागेल. सो ते ॲज अ गुड प्रोग्रामर पॉसिबल आहे का, किंवा व्यवस्थित दिसतं का ते बघायला? नाही. सो इन दॅट केस आपला राउटिंग एक वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे. सो आपण तो टॉपिक आज कव्हर करूया. सो बिफोर द राउटिंग आपल्याला काय करावं लागेल? बुटस्ट्रॅप इन्स्टॉल करावं लागेल. बघा, जसं मी नॅवबार ऑलरेडी ओपन करून ठेवलाय बुटस्ट्रॅप 5 मधला. बघा, नॅवबार असा दिसतो आपला. सो नॅवबार हा नथिंग बट काय, बुटस्ट्रॅपच्या याला क्लासेस आपण अप्लाय केले आहे. करेक्ट. कंटेनर फ्लुइड, नॅवबार हे काय नथिंग बट ते बुटस्ट्रॅपचे क्लासेस इन्स्टॉल केले आहे ना. सो आपल्याला त्यासाठी फर्स्ट इन्स्टॉल करावं लागेल बुटस्ट्रॅप. माझ्याकडे ऑलरेडी बुटस्ट्रॅपची साईट आहे, मी हे तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देऊन देईन. जस्ट त्या साईटला कॉपी पेस्ट करायचं या कमांडला. देन ही कमांड आपल्या प्रोजेक्टमध्ये इन्स्टॉल करायची. आता बघा, टर्मिनल, न्यू टर्मिनल, इथे आपल्याला कमांड इन्स्टॉल करायची आहे बुटस्ट्रॅपची. आता माझा प्रोजेक्ट कुठे आहे? डेमो मध्ये. सो मेक शुअर माझा पाथ नेहमी डेमो मध्येच राहणार. सो मी डेमो मध्ये कशी जाणार? सीडी डेमो, आणि माझी जी पण कमांड आहे ती इन्स्टॉल करून घेणार. आता माझ्या प्रोजेक्टमध्ये मी ऑलरेडी बुटस्ट्रॅप इन्स्टॉल केलं. सो npm आय स्टँड फॉर इन्स्टॉल अँड दी बुटस्ट्रॅप या कमांडने काय होणार? आपलं बुटस्ट्रॅप इन्स्टॉल होऊन जाणार. ठीक आहे. आफ्टर दॅट आता माझं अप टू डेट सांगितलं, बिकॉज मी ऑलरेडी इन्स्टॉल केलं आहे. तुम्हाला माहित करायचं असेल की तुमच्या प्रोजेक्टमध्ये बुटस्ट्रॅप इन्स्टॉल झालं की नाही, ते कसं चेक करायचं? डेमो मध्ये जायचं, म्हणजे प्रोजेक्टमध्ये. अंडर दॅट वी हॅव वन नोड मॉड्यूल फाईल. अंडर दॅट नोड मॉड्यूलला आपल्याला इथे फक्त चेक करायचं की बुटस्ट्रॅप आलं का. बघा, बुटस्ट्रॅप ऍड झालं, दॅट मीन्स तुमचं बुटस्ट्रॅप सक्सेसफुली इन्स्टॉल झालेलं आहे. आफ्टर दॅट वी हॅव वन अनादर स्टेप. द स्टेप विल बी, ही एक पाथ असते बुटस्ट्रॅपचा. लाईक नोड मॉड्यूल मध्ये बुटस्ट्रॅप असते, बुटस्ट्रॅप मध्ये डीएक्स, देन सीएसएस. अंडर दॅट सीएसएस वी हॅव वन फाईल लाईक बुटस्ट्रॅप डॉट मेन डॉट सीएसएस. सो काय करायचं आपल्याला? ही फाईल जस्ट पाथ कॉपी करायचा, मी हा तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देऊन देणार. आणि तो अँग्युलर डॉट जेसन मध्ये जाऊन कुठे ऍड करायचा? स्टाईल मध्ये, लाईन नंबर 38 मध्ये प्रत्येकाने. ठीक आहे. आणि सपोज तुमचा प्रोजेक्ट प्रिव्हियसली रनिंग असेल, तर मेक शुअर की तुमचा प्रोजेक्ट पहिले स्टॉप करायचा आणि देन npm इन्स्टॉल झाल्यानंतर पुन्हा रन करायचा. तसं का बरं? सपोज आपण एखादं काय म्हणतं, अँड्रॉइड मध्ये काही सॉफ्टवेअर वगैरे इन्स्टॉल होतं, तर ऑटोमॅटिकली आपण काय करतो? मोबाईल रिस्टार्ट होऊन जातं. लॅपटॉपमध्ये काही इन्स्टॉलेशन करतात तर लॅपटॉप ऑटोमॅटिकली रिस्टार्ट होऊन जातं. म्हणजे काय होतं? जे पण नवीन चेंजेस केले आहेत ते आपले ऍड होऊन जातात. गॉट इट? हे एक त्याच्या मागचं लॉजिक आहे की कुठली पण npm फाईल इन्स्टॉल केल्यानंतर आपल्याला प्रोजेक्ट का बरं स्टॉप करायचा आणि अगेन का बरं स्टार्ट करायचा. ओके. आफ्टर दॅट आपल्याला आता सगळ्यात पहिले काय करायचं? एक नॅवबार ऍड करायचंय. आता हे असं न दिसतं आपल्याला प्रॉपर व्ह्यू मध्ये दाखवणार नॅवबार मध्ये. सो फर्स्ट ऑफ ऑल वी विल इन्स्टॉल दी नॅवबार. मी काय करते? पहिलाच एक नॅवबार कॉपी करून घेते. ही साईट काय केलं मी? सिम्पल सी बुटस्ट्रॅप मध्ये गेली. बुटस्ट्रॅप 5 इन्स्टॉल केलाय ना मी, म्हणून मी बुटस्ट्रॅप 5 ला क्लिक केला. आफ्टर दॅट वी हॅव अ लॉट्स ऑफ नॅवबार हिअर. इथला जो पण नॅवबार हवा आहे तुम्हाला, जस्ट यू हॅव टू क्लिक ऑन राईट युअर सेल्फ आणि कोड तुम्हाला जो पण हवा आहे तो ऍज इट इज कॉपी करून फक्त पेस्ट करायचा आहे. सो मला हा कोड हवा आहे. तुम्ही अंडर दी, आपला पॅरेंट कंपोनंट कुठला असतो? ऑलवेज ऍप कंपोनंट डॉट एचटीएम. सो मला हा जो कोड दिसते ना आपला, हा कोड मला काढून इथे जस्ट नाव ऍड करायचा आहे. सो मी ह्या दोन्ही गोष्टी रिमूव्ह करते. रिमूव्ह केल्याबरोबर काय होणार? माझा कोड निघून जाणार तो. ठीक आहे. याच्या जागेवर मला जस्ट बुटस्ट्रॅप, सॉरी, नावबार ऍड करायचा आहे. मी नावबार माझा ऍड करून घेईल. ऍक्टिव्ह लिंक, गॉट इट? सो आता इथे ऍक्टिव्ह लिंक जे आहे तिथे आपल्याला जे पण आपण कंपोनेंट क्रिएट करू ना त्याचे पाथ द्यायचे. सो ते कसं द्यायचं? आता बघा, त्यासाठी सर्वप्रथम आपल्याकडे एक फाईल असतं, ऍप राउटिंग मॉड्यूल डॉट टीएस. प्रत्येकाच्या प्रोजेक्टमध्ये ही फाईल असतं. जेव्हा आपण प्रोजेक्ट क्रिएट करतो तर ऑटोमॅटिकली ही फाईल ऍड होतं. आपल्याला हाताने ऍड करायची काही गरज नाही. ठीक आहे. आफ्टर दॅट वी हॅव वन, इथे या फाईलला कुठेच लिहावं नाही लागत, फक्त लाईन नंबर 4 आहे ना, 4 मध्ये काय अरे आहे. सो आपल्याला इथे फक्त आणि फक्त ऑब्जेक्ट क्रिएट करावं लागतं अंडर दी अरे. जे पण आपल्याला आता कंपोनेंट ची राउटिंग क्रिएट करायची असेल ना ते. सपोज वी हॅव 2 कंपोनेंट्स. कन्सिडर करा,
पाथ द्यावं लागते. इथे दोनच गोष्टी द्यावं लागते, एक पाथ असतं आणि सेकंड गोष्ट असते कंपोनंट. कंपोनंट म्हणजे जे पण तुमच्या कंपोनंटचं नाव राहणार ना ते. तर सपोज आपल्याकडे एक डेटा बाइंडिंग कंपोनंट आहे. तो डेटा बाइंडिंग कंपोनंटला मी ऍड केलं तर ऑटोमॅटिकली इथे इम्पोर्ट होऊन गेला. मेक शुअर की तुमचा कंपोनंट इम्पोर्ट व्हायलाच हवं. जर ऑटोमॅटिकली इम्पोर्ट नाही झालं असेल ते इंडिव्हिज्युअली हाताने इम्पोर्ट करत जायचं त्याला. पाथ ऑटोमॅटिकली तिथे सजेस्ट करतो. ठीक आहे. देन इथे पाथ. पाथ काय नथिंग बट एक स्ट्रिंग मध्ये पाथ आहे. तर तुम्ही पाथ काही लिहू शकता XYZ. डझंट मॅटर ते डेटा बाइंडिंग कंपोनेंट आहे तर तुम्हाला तिथे डेटा बाइंडिंग कंपोनेंटच लिहायचं आहे. काही लिहू शकता. इट्स अप टू यू. सो आय एम रायटिंग हिअर डेटा बाइंडिंग. जस्ट याला कॉपी करते मी ऍज इट इज. बट मेक शुअर की पाथ मध्ये जे पाथ लिहिते ते आणि इथे आपण जे आता देणार ना ते दोन्ही गोष्टी सेम असायला हवा. जसं व्हेरिएबल नाही का आपण प्रिंट करताना आणि जे व्हेरिएबल डिक्लेअर करतो ते दोन्ही व्हेरिएबल कसे असतात, सेम असतात. स्पेलिंग मिस्टेक न करता ती इथे सुद्धा त्याच गोष्टी असायला हवे. सो इथे आपल्याला द्यावं लागते फक्त राउटर लिंक. सो अंडर द राउटर लिंक आपला जो पण पाथ आहे ना तो आपल्याला कॉपी करावा लागतं. आता एक चेंजेस इथे तुम्हाला दिसेल, ऍक्टिव्हच आहे कारण मी इथे डेटा बाइंडिंग नाव दिला नाही. इथे जे नाव देतो ते आपल्याला तिकडे दिसतं आणि पाथ म्हणजे जे वरती येणार. डेटा बाइंडिंग नाव दिलं. आता जसं मी डेटा बाइंडिंग क्लिक केलं माझे इथे स्लॅश डेटा बाइंडिंग आलं. एक क्वेश्चन तुमच्या मनात आला पाहिजे इथे प्रत्येकाच्या की स्लॅश डेटा बाइंडिंग तर आलं बट डेटा बाइंडिंगचा कोड तर इथे आपल्याला दिसतच नाहीये. करेक्ट ना. सो फर्स्ट ऑफ ऑल वी विल चेक की डेटा बाइंडिंगच्या HTML मध्ये काही कोड आहे का. नाहीये. सो मी इथे काहीतरी कोड लिहून घेते. पहिली गोष्ट, वेलकम टू डेटा बाइंडिंग कंपोनेंट. कारण आपण डेटा बाइंडिंग जेव्हा शिकलो ना तेव्हा सगळं सगळं काय व्हेरिएबल डिक्लेअर कशात केले आपण, TS मध्ये. सो आपल्याला याची काही गरजच नाही पडली होती. तरी पण तुमच्या डोक्यात एक क्वेश्चन आला पाहिजे की दिलं तसंही बट इथे तर दिसतच नाही. का बरं नाही दिसत आहे? Just because under the app component.html after the nav section we have to add here router outlet. So what do you mean by router outlet? हा पण एक क्वेश्चन आहे ना की ठीक आहे राउटर आउटलेट जोपर्यंत दिलंच नाही तोपर्यंत माझा कंपोनंटचा कुठलाही कोड दिसलाच नाही. का बरं नाही दिसला? हा एक एक्झाम्पल झाला. आता कन्सिडर करा तुम्ही इथे दुसरं कंपोनंट क्रिएट केला आणि राउटर आउटलेट लिहिलंच नाही, तो पण कोड नाही दिसणार. फक्त इथे तुमची लोकलहोस्ट 4200च्या बाजूला एक URL तयार होणार, कोड नाही दिसणार. सो आपण जे पण कंपोनंट क्रिएट करतो आहे ते कंपोनंट लोड करायचे असेल तर आपल्याला काय लिहावं लागतं, राउटर आउटलेट. मेक शुअर इंटरव्ह्यूवर क्वेश्चन विचारतात की मोर दॅन वन राउटर आउटलेट प्रोजेक्ट मध्ये असू शकता का. येस ऑफकोर्स मोर दॅन वन राउटर आउटलेट असू शकते प्रोजेक्टमध्ये. गॉट इट. कसं काय असू शकतं, आपण नाही का रोल बेस्ड वगैरे पुढे शिकू. आता रोल बेस्ड वगैरे काय आहे जसं पुढे जाऊया तसं तसं समजेल. बट एक मोर दॅन वन राउटर आउटलेट असू शकतो. सो हा झाला आपला डेटा बाइंडिंगचा फर्स्ट. देन वी हॅव वन अनादर कंपोनेंट लाईक डेटा. सो मी पुन्हा एक बनवते, याला डेटा देते. Make sure href will be replaced with router outlet. Sorry, extremely sorry, router link. ठीक आहे. राउटर लिंक सोबत नेहमी href ला रिप्लेस करत चला. सो डेटा आहे तो मी कुठे देणार, अगेन मला एक नवीन राऊट क्रिएट करावं लागेल ना. सो कुठे करतो आपण, ऍप राउटिंग मॉड्यूल डॉट TS मध्ये. अंडर दी वी हॅव वन अरे ऑफ ऑब्जेक्ट क्रिएट करतोय. सो हा माझा एक ऑब्जेक्ट झाला. आफ्टर दॅट सेकंड ऑब्जेक्ट कसं करतो आपण, सिंपल से कॉमा देतो आणि मी इथे सेकंड ऑब्जेक्ट क्रिएट करेन. पाथ विल बी ऑलवेज सेम ॲज राउटर लिंक. मेक शुअर पाथ आणि हे दोन गोष्टी चेंज व्हायला नको. कंपोनंट माझा जो पण असेल तो माझ्या जवळ आहे डेटा कंपोनंट, सॉरी डेटा कंपोनंट. ठीक आहे. जसं मी डेटा कंपोनंट क्लिक केलं इथे माझ्या वरती येऊन गेले. आता चला चेक करूया. डेटा बाइंडिंग झाला. जस्ट मी डेटावर क्लिक करते. आपण जे डेटा बाइंडिंग टाईप शिकलो होतं ते इथे येऊन गेले. आता लिंक मध्ये जे पण आपण पुढे टॉपिक शिकत जाऊया ते इथे येत चालेल. समजलं. हे झालं आपलं राउटिंग. आता तुम्ही ऍज अ प्रॅक्टिससाठी कसं प्रॅक्टिस करायचं, 2-3 प्रोजेक्ट क्रिएट करायचे आणि त्या 2-3 प्रोजेक्ट मध्ये हे तुमची प्रॅक्टिस होणार. आणि जे डेली आपण टॉपिक शिकू त्याच्यासाठी एक नेहमी सेपरेट प्रोजेक्ट ठेवायचा. गॉट इट. ठीक आहे. हे झालं जस्ट एक ओव्हरव्ह्यू होतं. नॅवबार कसं द्यायचं, तुम्ही यातले मल्टिपल कलरचे डिझाईनफुल नॅवबार आहेत तुम्ही ते क्रिएट करू शकता. हा
जसं सर्च दिला आहे, लोगो टाकून बघा व्यवस्थित. मी एक बेसिक शिकवण्यासाठी तुम्हाला एक बेसिकचा नॅवबार सांगितलाय. सो तुम्ही नेक्स्ट व्हिडिओ येतपर्यंत तुम्हाला काय करायचंय, राउटिंग अप्लाय करून ठेवायचं आणि मेक शुअर की बुटस्ट्रॅप इन्स्टॉल करून ठेवा. ठीक आहे. ओके देन, थँक्यू.